गोंदिया जिले का आमगांव विधानसभा क्षेत्र आजादी के 75 साल बाद भी विकास के लिए तरस रहा है। यहां अब तक जितने भी जनप्रतिनिधियों को जनता ने चुनकर भेजा है, सभी ने क्षेत्र के विकास पर चुप्पी साधी हुई है। लेकिन इस बार के विधानसभा चुनाव में बदलाव लहर दौड़ पड़ी है। इस लहर में निर्दलीय उम्मीदवार यशवंत अंताराम मलये उम्मीद की किरण बनकर सामने आए हैं। उन्होंने जनता से क्षेत्र के संपूर्ण विकास का वादा किया है। आने वाली 20 नवंबर को होने वाले चुनाव में भारी वोट देकर चुनाव चिन्ह ऑटो को बहुमत देने का आह्वान मलये ने किया है। विधानसभा चुनाव को लेकर प्रत्याशियों ने अपने सभी पत्ते खोलने शुरू कर दिए हैं, लेकिन इस चुनाव में जीत का ताज उसी के सर पर सजेगा जो जनता के दिलों पर राज करेगा और आने वाले 5 सालों तक जनता से किए गए वादों पर खरा उतरेगा। गोंदिया जिले की आमगांव विधानसभा सीट भी ऐसे प्रत्याशी की तलाश में है जो उन्हें बदलाव और विकास से जोड़ सके। गोंदिया जिले में स्थित 4 विधानसभा निर्वाचन क्षेत्रों में से एक आमगांव अनुसूचित जनजातियों के उम्मीदवारों के लिए आरक्षित सीट है। यहाँ कांग्रेस के सहस्रा मारुति कोरोटे मौजूदा विधायक है। ये सीट हमेशा से कांग्रेस और बीजेपी के अधिकार में रही है, फिर भी यहाँ विकास ना के बराबर हुआ है। मौजूदा हालातों को देखते हुए निर्दलीय उम्मीदवारों के लिए संभावना बढ़ गई है। विकास की ओर अग्रसर बढ़ चले एक साथ मलये का ऑटो और हो जनता का हाथ। विदर्भ ब्रेकिंग न्यूज भी आमगांव की जनता से मलये का साथ देने की अपील करती है। अपना बहुमूल्य वोट इस बार अपने क्षेत्र के विकास को दे और भारी मतों से मलये को जिता कर लाए। मी ह्या गोंदिया जिल्ह्याचा मूळ रहिवासी आहे। माझं शिक्षण, माझं बालपण ह्या गोंदिया जिल्ह्यात गेलेलं आणि जेव्हा ह्या आमगाव विधानसभा क्षेत्राचा मी प्रबोधनाच्या माध्यमातून दौरा केला त्यावेळेस मला असं वाटलं की हा जो आमगाव विधानसभा क्षेत्र आहे हे 3 तालुके आमगाव, देवरी आणि सालेकसा हे महाराष्ट्रातील सर्वात मागासलेले क्षेत्र आहे आणि म्हणून म्हटलं की ह्या क्षेत्राला कोणीतरी वाली पाहिजे, कोणीतरी ह्या क्षेत्रासाठी पुढे यायला पाहिजे। त्यासाठी मी असं मनाशी निश्चय केला की काही करून मला ह्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा विकास, शेतकऱ्यांचा विकास, महिलांचा विकास आणि सुशिक्षित बेरोजगार लोकांचा विकास हे जोपर्यंत ह्या 4ही वर्गांचा विकास होणार नाही तोपर्यंत ह्या क्षेत्राचा विकास होणार नाही। आणि ही खुणगाट मनाशी बाळगून मी ह्या क्षेत्रामध्ये कंबर कसून उतरलो की काही करून मला ह्या क्षेत्राचा विकास करायचा आहे। आणि मी सर्व गावी जाऊन ह्या 310 बूथचा पूर्ण स्वतः दौरा केलेला आहे जुलै 2024 पासून आणि प्रत्येक गावची समस्या काय आहे ते जाणून घेतलेलं आहे। आणि म्हणून म्हटलं की मी जरी पक्षाने मला उमेदवारी दिली नाही तरी पण मी स्वतंत्र उभे राहून स्वतःचे पैसे निवडणुकीसाठी खर्च करून ह्या क्षेत्राचा विकास करून दाखवीन आणि ही एक इच्छाशक्ती बाळगून मी ह्या राजकीय क्षेत्रामध्ये उतरलेलो। ह्या क्षेत्रामध्ये पहिली जी निवडणूक झाली 1962 ला, 1962 ते 2024 पर्यंत ह्या 62 वर्षाच्या काळामध्ये इथून 13 आमदार निवडून गेलेले आणि 13 आमदार जे आहेत एक तर भाजपाचे आहेत किंवा बीजेपीचे आहेत। आलटून पालटून हे यांच्या जे रोटेशन आहे हे होत असते। एक वेळ बीजेपी येतो, एक वेळ काँग्रेस येतो, एक वेळ बीजेपी येतो, काँग्रेस येतो, परंतु कुठल्याच आमदाराच्या मनामध्ये अशी एक इच्छाशक्ती म्हणा किंवा एक विकासाची दिशा किंवा विकासाचे विचार असे आले नाही की माझ्या क्षेत्रातले विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, महिलांचे काय प्रश्न आहेत किंवा बेरोजगारांचे काय प्रश्न आहेत असे कधीच त्यांच्या मनामध्ये आले नाही आणि त्या दृष्टीने त्यांनी विकास केलाच नाही। माझी ही इच्छाशक्ती आहे की आपण पाहत आहे की कुठलाही पक्षाचा जो आमदार आहे त्याला खूप बंधन येत आहेत किंवा ते पक्षाची विचारधारा पुढे आणत आहेत, स्वतःचे विचार मनातले जे विचार आहेत ते पुढे आणत नाही किंवा मला काय करायचे ह्या क्षेत्रासाठी ते कधीच आपले स्वतःची बुद्धी चालवत नाही। आणि जसं शेळी मेंढरासारखे एका पाठीमागे असं चाललेलं असतंय। मागच्या आमदारांनी काय केलं तर हा आमदार त्याचीच कॉपी करत असतो, पण त्यांना विद्यार्थ्यांचा विकास किंवा शेतकऱ्यांचा विकास कधी मनात येत नाही आणि त्याच्यामुळे ह्या क्षेत्रातील आदिवासींचा विकास हा झालेला नाही आहे। कारण आदिवासी जो आहे हा ह्या देशाचा मूळ रहिवासी आहे, मूळ निवासी आहे आणि तरी सुद्धा हा वंचित आहे। याचं कारण मुख्य कारण म्हणजे हे पक्षाचे आमदार, कारण लोकप्रतिनिधी जोपर्यंत ह्या आदिवासींकडे लक्ष देणार नाही तोपर्यंत आदिवासीचा विकास होणार नाही। मी जर निवडून आलो तर पहिले विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एक आधुनिक पद्धतीचे वाचनालय मी निर्माण करणार आहोत। आमच्या शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने
शेती कसं करायचं त्याचं तंत्रज्ञान शिकवण्यासाठी मार्गदर्शन केंद्राची स्थापना करणार आहोत। आमच्या महिला वर्ग जे आहेत बचत गटाच्या माध्यमातून त्यांना कसं कुटीर उद्योगाकडे वळवता येईल, त्यांना 12 महिने कसं काम देता येईल याकडे मी त्यांना मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणार आहे। आणि ह्या क्षेत्रातील जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना व्यवसायाकडे कसं वळवता येईल, कुठल्या बँकेतून लोन मिळते किंवा त्यांना प्रोत्साहन कसं देता येईल, त्यांना प्रशिक्षण कसं देता येईल त्याच्याकडे मार्गदर्शन केंद्राची स्थापना करणार आहोत प्रत्येक तालुक्याला। तसंच तिन्ही तालुक्यामध्ये आधुनिक पद्धतीने म्हणजे सर्व सुविधायुक्त असं मोठ्या हॉस्पिटलची सोय करणारा, दवाखान्यांची सोय करणारा आणि प्रत्येक गावाला शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय करणारा की जेणेकरून आमच्या बांधवांना किंवा ह्या क्षेत्रातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल। सर्व जनतेला माझे तेच आव्हान आहे की कोणत्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता यशवंत मले यांच्या निवडणूक चिन्ह जे आहे ऑटो रिक्षा त्या चिन्हाचे बटन दाबून ह्या यशवंत मलेला एकदा विधानसभेमध्ये ह्या क्षेत्राचा विकास करण्यासाठी, ह्या क्षेत्राचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी ऑटो रिक्षाची बटन दाबावे आणि मला प्रचंड बहुमताने निवडून द्यावं, जेणेकरून पुढच्या पिढीला एक संदेश जाईल की एक अपक्ष आमदार सुद्धा पक्षाच्या आमदारापेक्षा जास्त काम करू शकतो आणि धाडसाने काम करू शकतो।